आपल्याला मोठ्यातल्या कर्जाला तुम्ही हरवू शकता. आता आमचं काम आहे तुम्हाला सांगायचं, घरी जाऊन होमवर्क करा. आता तुम्ही घरी जाऊन होमवर्कच करत नाही, तुमचं सगळे पानं कोऱ्याच आहेत, त्याचं उत्तर काही तुम्ही शोधलंच नाही, लिहिलंच नाही, आणि पुन्हा म्हणायचं हे प्रॉब्लेम कसा झालाय, ते प्रॉब्लेम कसा झालाय. मग आम्ही विचारतो होमवर्क केलं का, प्रार्थना केली का, वेळच भेटणार कामामुळे. मग कसं तुमचं दर्शन पूर्ण होईल, कसं तुमचं शरीराचं आरोग्य तुम्हाला प्राप्त होईल. पहिले पेत्र 2:24 काय सांगतं, येशू तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालंय. पण त्या फटक्याचा कधी अभ्यास केला का, किती फटके बसले होते येशूला, अनगिनित, अनेक, त्याची क्वांटिटी नाही. हालेलुया, 39 फटके मारून सोडून देत होते, पण येशूला त्याच्यापेक्षा जास्त फटके बसलेले आहेत. मग ते फटके तुम्हाला मोजायचे का नाहीत, मला पहिलं सांगा. कधी मोजला का बायबल काढून? नुसतं आपण म्हणतो येशूला बसलेले पाळकाला मानले, येशूला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झाले, येशूला बसलेले फटक्याने मला आरोग्य प्राप्त झाले, माझे रोग येशूने व्हायला. पण येशूने खाल्लेल्या फटक्याची किंमत आहे का आपल्याला? हालेलुया, हालेलुया. प्रार्थनेला जेव्हा तुम्ही बसता, माझं काम आहे तुम्हाला सांगायचे की घरी जाऊन तसं